शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आलेल्या अमराठी भाषिकांसंबंधी अग्रलेखावर संपादक उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत फारकत घेतली आहे। यावर अशा वादग्रस्त वक्तव्यापासून राजकीय पक्षांनी दूर राहावं, जेणेकरून स्पष्टीकरणाची वेळच येणार नाही असा टोलेवाचा सल्ला शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपने दिलाय। तर उद्धव ठाकरेंच्या स्पष्टीकरणावर गृहमंत्री आर पाटील यांनी विश्वासार्हतेचा मुद्दा उपस्थित केलाय। महाराष्ट्रातली जनता ती मराठी असेल किंवा बिगर मराठी असेल, या सगळ्यांचे मुद्दे आता भाषिक ह्यापेक्षाही जास्त विकासाच्या दृष्टीने चालणारे आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठे मराठी वर्सेस गुजराती, मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण होण्याचं काही कारण नाही। माझी विनंती राहील काही पक्षांना की असा वाद निर्माण होईल अशा पद्धतीचं चित्र आणि वक्तव्य टाळता आलं तर बरं, ते राज्याच्या हिताचं नाही, देशाच्या हिताचं नाही। खरं तर मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही। सामनामध्ये आलेल्या गोष्टी जर आता शिवसेनेकडून नाकारलेल्या असतील तर एक सामना तरी शिवसेनेचं मुखपत्र नाही किंवा यांना न विचारताच आता छापलं जातंय आणि अनेक वेळा यांच्या बातम्या म्हणून सामनाकडे जे बघितलं जातंय त्याच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न यातनं निर्माण होऊ शकेल। लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सगळेच नेते